तर ही दृश्य आपण बघू शकतो अंतरवाली सराटीमधून आपल्याकडे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे सुद्धा तिकडचे अपडेट्स आपल्याकडे पोहोचवतायत। याशिवाय इतरही जे नेते आहेत त्यांच्याकडच्या प्रतिक्रिया आपल्याकडे येताना दिसतात। राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात। तर विरोधी पक्षांकडून फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे आणि मराठा समाजातील जे आंदोलनकर्ते आहेत ते सुद्धा इथं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आम्ही सुद्धा मुंबईला जाणारच आणि आरक्षण घेऊन येणार असं पवित्र त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे। तर दुसरीकडे मनोज रांगे पाटील मराठा आंदोलक जे मागील अनेक दिवसांपासून उपोषण करतात, तिसऱ्यांदा ते उपोषणावर बसलेले आहेत। ते मात्र मुंबईच्या दिशेने निघण्यावर ठाम आहेत। ते आता कारमध्ये बसलेले आहेत आणि पुढे मुंबईला जाणारच। मुंबईमध्ये सागर बंगला जो उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचा आहे तिथंच जाणार। माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या असं थेट आव्हान त्यांनी दिल्याचं पाहायला मिळते। आणि त्यानंतरची ही दृश्य आपल्याकडे येतात ते म्हणजे मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीमधील हा रस्ता निमुळता आहे, तेवढा मोठा रस्ता नाहीये तरी सुद्धा हा रस्ता आपण बघू शकतोय की रस्त्याच्या दुतर्फापर्यंत ही गर्दी पोहोचलेली आहे। रस्ता तर भरून गेलेलाच आहे पण त्याच्या आजूबाजूला सुद्धा लोक चालताना दिसतात। या गाड्यांना पुढे जाण्यासाठी वाट नाहीये असंच आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। दरम्यान आता मराठा समाजातील हे जे आंदोलनकर्ते आहेत ते नेमके कुठे निघालेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। तर थोड्या वेळापूर्वी मनोज रांगे पाटील यांनी मुंबईलाच जाणार असं सांगितलं होतं आणि याविषयी बोलण्यासाठी मराठा नेते वीरेंद्र पवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। पवार सर, मनोज रांगे पाटील आक्रमक झाल्याचं दिसतंय, मुंबईला जाणारच आणि माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या असं ते म्हणतायत। मी आता मला देखील या सर्व माहिती मिळापर्यंत पण आत्ताच आल्यात। माझं देखील त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। थोड्या वेळामध्ये मी त्यांच्याशी बोलून त्याच्याबद्दल जी संपूर्ण प्रतिक्रिया ती देऊ शकतो। मुंबईमधले जे लोक आहेत त्यांची देखील मी आता काही लोकांशी माझं फोनवरती बोलणं झालंय। इथे देखील तातडीची बैठक ताबडतोब घ्यावी लागणार आहे कारण जर मनोज जरांगे मुंबईत येणार असेल तर मग त्यासोबत कशा काय प्रकारची व्यवस्था इथे करावी लागेल त्यावेळी त्या संदर्भात देखील आम्हाला बोलावं लागेल। प्रशासनाशी देखील मला त्या संदर्भात बोलावं लागेल। परंतु ही परिस्थिती इथपर्यंत का आली हे देखील बघणं फार आवश्यक आहे कारण मागचे 2 दिवस जे चाललेले त्यांच्यावरती बेछूट आरोप होते त्याच्यातनं कुठून तरी ते फार त्रासलेले होते कारण अशा प्रकारचे आरोप हे सामाजिक कार्यकर्ता कधीच झेलू शकत नाहीत। ज्या पद्धतीचे आरोप केले गेले होते आणि त्यामुळे कुठेतरी ही प्रतिक्रिया त्यांची आहे। ते निघालेले आहेत। प्रकृती एवढी अस्वस्थ असताना एवढा प्रवास त्यांना झेपेल का हा देखील प्रश्न समोर आहे। माझ्या मते थोड्या वेळामध्ये मी त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांच्याशी विस्तृत या संदर्भामध्ये मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो। निश्चितच पवार सर, पण जे गंभीर स्वरूपाचे आरोप ते करतायत, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, माझ्या सलाईनमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न आहे, मला एन्काउंटर करून मारण्याचा सुद्धा डाव असल्याचं ते म्हणतायत। पण याच्यामध्ये सरकारकडून आता जेव्हा आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये विचारलं जात आहे की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का किंवा गैरसमजातून त्यांना ते हे सगळं बोलतायत? नाही, या संदर्भामध्ये त्यांनी जे केलेले काही वक्तव्य आहे त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही। परंतु मराठा समाज त्यांच्या सोबत आहे। छातीची ढाल करून मराठा समाज त्यांच्या सोबत असताना कोणीच ही हिंमत करू शकत नाही की मनोज जरांगेच्या अंगाला देखील कोण हात हलवू शकतो। परंतु ज्या पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीच्या अनुसरून ते बोलले असतील। पण मी तेच मगाशी सांगितलं की त्यांच्याशी चर्चा केल्यावरती मी त्या संदर्भामध्ये जास्त अधिक बोलू शकतो। निश्चितच पवार सर, पण आपण आताची जी स्थिती बघितली तर त्याच्यामध्ये मनोज रांगे पाटील मागे हटायला तयार नाहीयेत, मुंबईत जाणारच असं ते वारंवार बोलताना दिसतायत। त्यामुळे जर समजा मनोज रांगे पाटील मुंबईकडे आलेच तर तुमच्याकडून कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल कारण त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाजातील जे आंदोलनकर्ते आहेत ते सुद्धा येण्याची शक्यता आहे? मुंबईमध्ये आपण आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली आहेत मुंबईची लोक नेहमीच त्याच्यासाठी तत्पर असतात कारण समाज हा येत असतो ज्यावेळी आपल्याकडे मागण्या वेगवेगळ्या असतात, स्वरूप वेगवेगळे असतात। त्यामुळे प्रत्येक वेळीची परिस्थिती ही चॅलेंजिंग असते। आजची आता ज्याप्रमाणे काढता तशामध्ये ती झालेली आहे ती देखील एक वेगळ्या पद्धतीची आहे। आम्ही त्याच्यामधून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढू, कशा पद्धतीने आम्ही तिथे मदत करू शकतो, कशा स्वरूपामध्ये तिथे मुंबईतील लोक तिथे उपस्थित राहतील, कशा प्रकारे सोबत असतील या सर्वांवरती देखील आम्ही काही जण बसवून किंवा काही लोकांना अर्जंटली संध्याकाळी बोलवून देखील आम्ही तिच्यावरती नक्की काही तोडगा काढू। निश्चितच पवार सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर हे होते मराठा नेते वीरेंद्र पवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।